भोंदूबाबा अशोक खरात हा ज्या ट्रस्टच्या माध्यमातून काळे कारनामे करत होता त्याच शिवलिका ट्रस्टचे उपाध्यक्ष असलेल्या जितेंद्र शेळकेंचा अपघात झाला। समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीला जाताना धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला। रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला शेळके यांच्या गाडीने पाठीमागून धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की शेळके यांची कार थेट कंटेनरच्या पाठीमागच्या बाजूने खाली घुसली। जवळपास अर्ध्याहून अधिक कारचा भाग हा कंटेनरच्या खाली गेला होता। या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र शेळके हे कुटुंबियांसह प्रवास करत होते। अशोक खरात प्रकरणात शिवलिका ट्रस्टशी संलग्न असल्यामुळे जितेंद्र शेळके यांच्याकडेही संशयाच्या नजरेने पाहिलं जात होतं, त्यामुळे ते तणावाखाली असायचे। काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात जितेंद्र शेळके यांची ईडीकडून चौकशी झाल्याचीही माहिती समोर येत आहे। अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळासह आर्थिक गैरव्यवहाराचाही आरोप करण्यात आले होते, तसे गुन्हेही दाखल करण्यात आले। डॉक्टर जितेंद्र गणपतराव शेळके हे शिर्डी परिसरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते, उद्योजक होते आणि सिल्वर ओक डेव्हलपर्स या नावाने त्यांचा मोठा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता। व्यवसायासोबतच त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था देखील होती, ज्या माध्यमातून त्यांनी शिर्डी आणि परिसरात जाळंही विणलं होतं। भोंदू अशोक खरात यांच्याशी शेळके यांचे संबंध जुने होते। शिवनिका संस्थान ट्रस्टचे ते सदस्य बनले। त्यानंतर 2025 मध्ये ते शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले। अशोक खरात यांच्या शिर्डीतील जमीन व्यवहार गुन्ह्यात शेळके हे महत्त्वाचे साक्षीदार होते। अशोक खरात यांच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली आणि माहितीनुसार या चौकशीनंतर आणि खरातच्या या कारनाम्याची पोलखोल झाल्यानंतर शेळके प्रचंड मानसिक तणावात होते। जितेंद्र शेळके हे आपल्या कुटुंबासह माहूर येथे दर्शनासाठी गेले होते आणि तेथूनच परत येत असताना हा अपघात झाला आणि उभ्या कंटेनरला पाठीमागून त्यांनी धडक दिली। ईडीच्या पथकाने सोमवारी नाशिकच्या कर्मयोगी नगर येथे तृप्तबाला या खरातच्या बंगल्यात छापे टाकले होते। ईडीने तिथे झाडाझडती घेतली, इन्कम टॅक्स आणि ईडी कारवाई केली होती। खरातची मालमत्ता आणि खरात अध्यक्ष असलेल्या शिवलिका ट्रस्टवरही ईडीची नजर होती। त्याच शिवलिका ट्रस्टच्या अध्यक्षाचा मृत्यू झाल्याने संशय व्यक्त होत आहे। अध्यक्ष असलेल्या खरात तुरुंगात असताना उपाध्यक्ष म्हणून जितेंद्र शेळके हे ट्रस्टचे तसे सर्वेसर्वा झाले होते, त्यामुळे ट्रस्ट बाबत थेट जितेंद्र शेळके यांनाच प्रश्न विचारले जाणार होते। शिर्डीतही खरात संबंधित छापे टाकण्यात आल्याने शेळके हे शिर्डीचे असल्यामुळे या छाप्यांनाही महत्त्व आलं होतं। जितेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये अशोक खरात हा पार्टनर देखील होता आणि त्या सगळ्या प्रकरणानंतरच असा अपघात घडल्याने या अपघातावर संशय देखील व्यक्त केला जातोय। एकूणच अशोक खरात सारखा मोठा मासा ह्या गळाला लागल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली होती। यात राजकीय नेत्यांचंही कनेक्शन समोर आलं होतं आणि अशोक खरात हा जेलमध्ये असताना बाहेर काही घडामोडी घडतायत का, साक्षीदार असतील किंवा इतर जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्यावर दबाव टाकला जातोय का, असाही संशय अनेकांना होता। मात्र या दरम्यानच महिन्याभरात थेट एका साक्षीदाराचा, ट्रस्टच्या उपाध्यक्षाचा आणि खरातच्या जवळच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू होणं ही गोष्ट मात्र धक्कादायक मानली जाते। एकूणच या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं, हा अपघात आहे की घातपात, याविषयी कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।